नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये एका आठवड्यात सलग 5 वेळा झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाचा फटका 527 गावातल्या 14,000 शेतकऱ्यांना बसला। अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे तब्बल 3,307 हेक्टरवरील पिकं आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या। अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यामध्ये 695 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालंय। जवळपास 841 शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसलाय। शिरपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 620 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालंय। नांदेडमध्ये रात्री काही भागामध्ये रिमझिम पावसानं हजेरी लावली आणि या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांनी वाळत घातलेली हळद भिजलेली आहे आणि त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली। पावसामुळे वातावरणामध्ये काहीसा गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना उकाड्यापासून मात्र दिलासा मिळाला। जालन्यामध्ये वाढत्या उन्हामुळे चिकूला मागणी वाढली आहे। या वाढत्या मागणीमुळे 1 किलो चिकूसाठी 100 रुपये मोजावे लागतात। गेल्या वर्षी चिकूचे दर घटले होते, पण यंदा मागणी वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दर सुद्धा 20% वाढले। त्यामुळे चिकू उत्पादक शेतकरी समाधानी आहेत। सीसीआयने राज्यामध्ये 1.5 कोटी क्विंटल कापसाची खरेदी केली। 19 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 11,660 कोटी रुपयांचं वाटपही करण्यात आलंय। गेल्या हंगामातील राज्यातील 121 शासकीय केंद्रांच्या माध्यमातून एकूण 1,56,39,39,000 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला। धुळ्याच्या बाजारपेठेमध्ये कैरीचे दर घसरलेत। अक्षय तृतीयेनंतर कैरीच्या दरामध्ये घसरण झाली। तोतापुरी कैरीची धुळ्यामध्ये 30 रुपये प्रति किलो दराने विक्री सुरू आहे। त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, तर दुसरीकडे ग्राहकांना फायदा होतोय। अहिल्यानगरच्या दहिगाव बोलका इथे 5 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दहिगाव साईमाऊली फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून शेतात पिकवलेला निर्यातक्षम कांदा थेट दुबईला विक्रीसाठी पाठवला। दुबईच्या बाजारामध्ये दर चांगला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। धुळ्यामध्ये आधारभूत दरानुसार भरड धान्य खरेदीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे। तर बीम्स पोर्टलवर शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असं आवाहन सुद्धा जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। शिवाय भरड धान्य नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये 4 केंद्र असणार आहेत। नाशिकच्या कसमादे भागामध्ये घरगुती कांदा बियाण्यांची मागणी वाढलेली आहे। कंपनीमार्फत विकण्यात येणाऱ्या बियाण्यांवर शेतकऱ्यांचा फारसा विश्वास नसल्यामुळे ही मागणी वाढते, तर यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुद्धा वाढ झाली आहे। शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतोय। चाकणखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटली आहे, पण भावात वाढ झाली आहे। बटाट्याची आवक आणि भाव स्थिर आहेत। हिरवी मिरची, टोमॅटो, कोबी, भेंडीची आवक कमी आहे आणि त्यामुळे भाव घसरले। हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या 4 दिवसापासून नवीन भुईमुग शेंगांची आवक मोठ्या प्रमाणात होती आहे। भुईमुग शेंगांना 5,000 ते 5,800 पर्यंतचा प्रति क्विंटलसाठीचा दर मिळतोय। यंदा तीळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। उन्हाळी हंगामातील तिळाची काढणी अंतिम टप्प्यात आहे। शेतकरी शेतमाल बाजारामध्ये विक्रीसाठी आणत आहेत आणि तिळाला प्रति क्विंटल 9,500 रुपयांपर्यंत दर मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे।